पुण्यातल्या नवले ब्रिज जवळ झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। या ठिकाणी वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांनी आज थेट महामार्गावरती तिरडी आंदोलन केलेलं आहे। पाहूयात। पुण्यातल्या नवले पुलावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे पुणेकर त्रस्त आणि भयभीत झाले। कालच्या भीषण अपघातानंतर आज पुण्यातल्या नागरिकांनी नवले पुलावर तिरडी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केलाय। मंत्री येतो, खासदार येतो, जिथं आमदार फिरतो, सगळे येतात, इथं फक्त नाटकं करतात, शोबाजी करतात, फोटो सेशन करतात। कुठे यांची स्पीड गन आणि का नाही करत आहेत, या गोष्टी सुधारल्या जातात। डिझेल वाचवण्यासाठी वरतून न्यूट्रलला गाड्या सोडल्या जातात, या काही डिस्क ब्रेकच्या गाड्या नाहीयेत। डोळ्यात पाणी येणार ना साहेब, 7-7 बोड्या मरतायत। अरे लाज का वाटत नाही यांना? जाळून आलोय 3 बोड्या एका मागे एक, किती सहन करायचं? पुण्यातला पुणे बंगळुरू महामार्गाचा नवले ब्रिज परिसर डेथ स्पॉट बनलाय। नव्या कात्रज बोगद्यापासून वडगाव ब्रिज पर्यंतचा परिसर वाहन चालकांसाठी धोकादायक बनलाय। कात्रज बोगद्यापासून वडगाव पर्यंत हा रस्ता तीव्र उताराचा आहे। रस्त्याची रचना ही चुकीची असल्याचा आरोप स्थानिकांनी वेळोवेळी केलाय। उतारावर अवजड वाहनांना ब्रेक फेल झाला तर अपघाताची शक्यता वाढते। उपाययोजना म्हणून या रस्त्यावरती रम्बलर्स बसवण्यात आलेले आहेत। कारसाठी 60 किलोमीटर आणि अवजड वाहनांसाठी त्यापेक्षाही कमी वेगमर्यादा ही निश्चित करण्यात आली आहे। रस्त्यावर पूर्णपणे स्पीड कॅमेरे बसवण्यात आले, पण वेगमर्यादेचं वाहन चालकांकडून वारंवार उल्लंघन होत आहे। नवले पुलाजवळ झालेला अपघात हा ब्रेक फेल झालेल्या कंटेनरमुळेच झाला। कंटेनरची 15 ते 16 वाहनांना जोरदार धडक बसली। धडकेनंतर अनेक वाहनं महामार्गावर आडवी झाली। काही वाहनं महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर जाऊन उलटी झाली। शेवटी हा कंटेनर महामार्गावरच्या एका कारला धडकून पुन्हा एका ट्रकला धडकला। कंटेनर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाकडून 4 जणांना अटक करण्यात आली आहे। शिवडी परिसरातून 4 जणांना 4 पिस्तुलं आणि 18 जिवंत काडतुसांसहित अटक करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। भय्यू खरे, धर्मेंद्र भाटी आणि सुलतान भारोलिया तसेच गौरव देवडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी शस्त्र घेऊन मुंबईत का आलेले होते याचा तपास केला जातोय। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, वर्षा, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची ही मोठी कारवाई आहे, कारण अशा प्रकारे कोणी शस्त्र घेऊन येत असेल तर हत्यारबंदीचा जो काही कायदा आहे मुंबई पोलिसांचा, त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कारवाई करत असतात। आणि शिवडी परिसरात हे 4 आरोपी 4 पिस्तुलं त्याचबरोबर 18 जिवंत काडतुसांसहित आल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यानंतर या चौघांना अटक करण्यात आलेली आहे। खंडणी विरोधी पथकानं वडाळा पोलीस ठाण्यामध्ये या चौघांविरोधात हत्यारबंदीच्या कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि हेही आरोपी शस्त्र घेऊन मुंबईत काय आलेले होते, त्यांचा काय उद्देश होता, या सगळ्याची चौकशी केली जाते आणि या सगळ्याचा तपास जो आहे तो मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडनं केला जातोय। शीतल, या चौकशीकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधतील। प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार असल्याची माहिती आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। अजित पवार यांच्याकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यात आलेली आहे। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अजितदादांनी शहांना सांगितल्याचंही सूत्र सांगतायत। काही दिवसांपूर्वीच अजितदादांची वर्षा बंगल्यावरती फडणवीसांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर आता अमित शहांसोबतची ही महत्त्वाची बैठक। अजित पवारांकडून अमित शहांची त्यांच्या कृष्णा मेनन या निवासस्थानी भेट। अजित पवारांनी रात्री 10 वाजता अमित शहांची भेट घेतली। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अमित शहांना सांगितल्याची माहिती। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा।
अजित पवार अमित शहा यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा.